नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी एन मध्ये आपले स्वागत आहे. आपण स्टार्ट केला लेसन अल्डिहाइड्स अँड केटोन्स. लास्ट पिरियडमध्ये कदाचित 3-4 दिवसाचा गॅप झाला आहे. लास्ट पिरियडमध्ये आपण बघत होतो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन आणि लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स केटोन, त्याच्यामध्ये स्टीफन रिॲक्शन. आता स्टीफन रिॲक्शनमधली ही शेवटची रिॲक्शन आपल्याला ही बघायची आहे. ओके, दिस इज द लास्ट रिॲक्शन ऑफ स्टीफन रिॲक्शन. आपण ही स्टीफन रिॲक्शन म्हणूनच बघतोय. ओके, स्टीफन रिॲक्शनच्या खाली, ओके, ही स्टीफन रिॲक्शन त्याच्या खाली ओके दिलेलं. सो ही स्टीफन रिॲक्शनमध्ये दिलेली शेवटची रिॲक्शन आहे. पे अटेन्शन देअर. ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय तयार करतो? अल्डिहाइड. वी आर गोइंग टू प्रिपेअर अल्डिहाइड. ओके, सो लॉंग कंपाऊंड पेंट डॅश 3 डॅश इन डॅश नायट्राइल असं कंपाऊंड घ्यायचं. पेंट ह्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम आहेत, 1 2 3 4 5. ओके, म्हणजे हा पेंटेन झाला. इथं डबल बॉन्ड आहे 1 2 3 म्हणून पेंट डॅश 3 एने गेला. पेंट डॅश 3 हा अल्केन नाही आहे, अल्किन आहे. पेंट डॅश 3 अल्किन आहे म्हणून EN आणि CN आहे म्हणून नायट्राइल. असा हा कंपाऊंड पेंट डॅश 3 डॅश इन डॅश नायट्राइल घ्यायचा. ओके, सो दिस इज रिड्यूस विथ द हेल्प ऑफ ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा IBU2. कॅटलिस्टचं नाव दिलं आहे टेक्स्टबुकमध्ये डबल H. ओके, सो ॲल्युमिनियम हायड्राइड IBU2 डबल H आणि हायड्रोनियम आयन. विथ द हेल्प ऑफ दिस पेंट डॅश 3 डॅश इन डॅश नायट्राइल अंडरगो द रिडक्शन प्रोसेस. रिॲक्शन काय होते? फक्त इथला CN ग्रुप आहे, CN ग्रुप इथं चेंज आहे. CN ग्रुप विथ द हेल्प ऑफ दिस कॅटलिस्ट इज कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप. बाकी सगळं तसंच. ह्या रिॲक्शनमध्ये CN ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप, अल्डिहाइड ग्रुपमध्ये कन्वर्ट होतं. बाकी सगळं तसंच. CH3 ॲज इट इज, CH ॲज इट इज, डबल बॉन्ड ॲज इट इज, CH ॲज इट इज, CH2 इथं तसाच्या तसा. फक्त CN ग्रुप, सायनाइड ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CHO. ह्या कंपाऊंडचं नाव काय? पेंट डॅश 3 डॅश इन डॅश AL. इन म्हणजे इथपर्यंत हे कंपाऊंड डबल बॉन्ड आहे, मग ह्याला पेंट डॅश 3 डॅश इन असं म्हणतात. आणि शेवटी अल्डिहाइड CHO ग्रुप आहे अल्डिहाइड म्हणून AL. सो टोटल नाव काय? पेंट डॅश 3 डॅश इन डॅश AL असं नाव आहे. आज आपण सेकंड रिॲक्शन बघूया. ओके, आता स्टीफन रिॲक्शनच्या खाली दिलेल्या आजच्या सगळ्या रिॲक्शन संपल्या. त्या व्यवस्थित लिहा नोटबुकमध्ये आणि पुन्हा एकदा रिफर करा. त्यातली ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, स्टीफन रिॲक्शन. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट रिॲक्शन. आता आपण बघूया, लेट अस सी द प्रिपरेशन ऑफ केटोन्स फ्रॉम नायट्राइल. नायट्राइल घेऊया. ओके, ज्याच्यामध्ये CN ग्रुप असतो त्याला आपण नायट्राइल म्हणतो. नायट्राइल घेऊया आणि नायट्राइलपासून कीटोन म्हणजे RCOR ज्याच्यामध्ये CO ग्रुप आहे. CN ग्रुप असलेल्या नायट्राइल घेऊया त्याच्यामध्ये आणि मग CN ग्रुप असलेल्या नायट्राइलपासून आपण काय करूया? कीटोन वी आर गोइंग टू प्रिपेअर. चलो लेट अस स्टार्ट. फर्स्ट रिॲक्शन काय दिली टेक्स्टबुकमध्ये? इथेन नायट्राइल. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CH3 सिंगल बॉन्ड CN. मग आता CN बायफर्गेशन केलंय. CN मध्ये काय असलं पाहिजे? ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड L. इथेन नायट्राइड कॉमनली आपण काय म्हणतो ह्याला? मिथिलस सायनाइड. ओके, पण IUPAC नेम काय? इथेन नायट्राइड. इथेन नायट्राइल इज रिॲक्टेड विथ GR. समजावून घ्या. GR मीन्स ग्रिग्नाट रिएजंट. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इज अ ग्रिग्नाट रिएजंट. सो इथेन नायट्राइल अंडरगो रिॲक्शन विथ ग्रिग्नाट रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. रिॲक्शन कशी होते? CH3C तसाच राहतो. ह्या कार्बनला हा CH3 ग्रुप इथं खाली अटॅच होतो. ओके, खाली अटॅच झालेला दाखवलाय. कार्बन आणि नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार. नक्की ब्रेक झालाय. ब्रेक झाल्यानंतर इथं कार्बन नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड राहिले. डबल बॉन्ड इज देअर आणि नायट्रोजनच्या पुढं MgI हा ग्रुप इथं ॲड होणार. नायट्रोजनच्या पुढं MgI. सो दिस कॉम्प्लेक्स इज अ प्रिपेअर्ड. दिस इज कॉम्प्लेक्स. ओके, दिस कॉम्प्लेक्स इज अ ट्रीटेड विथ हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम आयनमधून पे अटेन्शन देअर. हायड्रोनियम आयनमधून इथं NMgI त्याच्या जागेवर. ओके, हिअर 1 ऑक्सिजन इज ॲडेड. NMgI बाजूला जातं. सो NMgIच्या जागेवर ऑक्सिजन अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3C
डबल बॉन्ड इथं ऑक्सिजन ॲडिशन केले जाते विथ द हेल्प ऑफ H3O हायड्रोनियम आयन आणि CS3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O NMGI कट झालं इथून इट विल गो आउटसाइड डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड CS3 असं कंपाऊंड तयार झालं. सो फायनली दिस ॲसिटोन इज अ प्रिपेड. आपल्याला तयार करायचं होतं कीटोन ॲसिटोन इज द एक्झाम्पल ऑफ कीटोन. ह्याचं IUPAC नाव प्रोपॅनॉन आपण तयार केलं. ओके, पुढची मेथड आपण बघूया. बेन्झोनाइट्राइल C6H5CN बेन्झोनाइट्राइल म्हणतात. आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर त्याची रिॲक्शन करतोय. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंट म्हटलं की इथं ड्राय इथर आपण घेतलं पाहिजे. सो ड्राय इथर. ओके, सो दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन कॅरिड आउट करायची. मग नेहमीप्रमाणे C6H5 आहे तसंच इथल्या ह्या कार्बनला C6H5 अटॅच करायचा. C6H5 कार्बनच्या खाली C6H5 परत अटॅच केला. आता कार्बन आणि नायट्रोजन ह्याच्यामधला ट्रिपल बॉन्ड ब्रेक करा, डबल बॉन्ड ठेवा. ट्रिपल बॉन्ड ब्रेक केला, डबल बॉन्ड ठेवला. नायट्रोजनच्या पुढे काय ॲड करणार? MgBr. नायट्रोजनच्या पुढे MgBr. हे कॉम्प्लेक्स तयार झालं. दिस कॉम्प्लेक्स इज ट्रीटेड विथ हायड्रोनियम आयन. ओके, मग हे कंपाऊंड पुन्हा बाहेर जातं NMgBr. ओके, NMgBr बाहेर गेल्यानंतर ह्याच्या जागी NMgBrच्या जागी ऑक्सिजन इज ॲडेड. ओके, इथं ऑक्सिजन ॲड झालेलं दाखवा. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ C6H5 C डबल बॉन्ड O आणि C6H5 इथं कंपाऊंड दिसतं. C6H5CO आणि C6H5 बेन्झोफिनॉन. ह्या कंपाऊंडचं नाव काय? बेन्झोफिनॉन. आणि मग हे N. ओके, N नायट्रोजनला नायट्रोजन गेट 3 हायड्रोजन आणि मग NH3 नावाचा कंपाऊंड तयार होतो. Mgला Br ग्रुप आहे, पुन्हा Mgला OH ग्रुप अटॅच केला जातो. Mg Br आणि OH असे एक कंपाऊंड तयार केलं जातं. सो मेन कंपाऊंड काय? बेन्झोफिनॉन. वरच्या ह्याच्यामध्ये मेन कंपाऊंड काय? ॲसिटोन किंवा प्रोपॅनॉन. अशा पद्धतीनं आज आपण 3 महत्त्वाच्या स्टीफन रिॲक्शनची शेवटची रिॲक्शन असलेली, त्याच्यानंतर नायट्राइलपासून कीटोन म्हणजे इथेनोनायट्राइलपासून ॲसिटोन आणि बेन्झोनायट्राइलपासून आपण बेन्झोफिनॉन हे तयार केलं. ओके, पुढच्या रिॲक्शन मेथड ऑफ प्रिपरेशन नक्की आपण भेटतोय पुढच्या भागामध्ये उद्या किंवा परवा. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन अल्डिहाइड्स अँड कीटोन नक्की डिस्कस करूया. थँक्यू. कीप वॉचिंग अल्केमियन.